नमस्कार मित्रांनो, हनुमत ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि 77व्या गणतंत्र दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज ही माझी मराठी कविता आहे जी मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे मी. ते आज गणतंत्र दिवसानिमित्त मी सादर करणार आहे. आणि त्याच्या आधी काही सुट्टे शेअर घेतो मी, की जे वाढत जाणारा पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे आणि वाढत जाणारा हा जो विकास आहे, दोन्हीमध्ये खूप तफावत वाढत आहे. त्यासाठी मी हे दोन सुट्टे शेअर लिहिलेत. त्याआधी म्हणतो बघा, पर्यावरणावरती हा शेर आहे. माणसाने माणसाचा कट आखणे कोणता नियम आहे निसर्गा. माणसाने माणसाचा कट आखणे कोणता नियम आहे निसर्गा. या दैवी नशीब पुस्तकात शोधतच होतो. की माणसाने माणसाचा कट आखणे कोणता नियम आहे निसर्गा, या दैवी नशीब पुस्तकात शोधतच होतो. आणि 2022 साली जेव्हा रशियानं युक्रेनवरती हल्ला केला होता, त्याच्यानंतर पूर्ण जग अलग तुकड्यामध्ये पडलं होतं, विभागलं गेलेलं होतं. भारत देश, अफगाणिस्तान, बांगलादेश, इव्हन राज्यसुद्धा विभागले गेलेत अनेक कारणामुळं. जाती, धर्म आणि व्हायलन्स जिकडे तिकडं चालू होता. आणि त्यावेळेस मी अतिशय म्हणजे उदास, नाराज होतो. आणि त्यावेळेस हा शेर लिहिला होता मी. बघा, दोष, हिंसा आणि भ्रष्टाचार भागाभागात होत आहे. दोष, हिंसा, भ्रष्टाचार भागाभागात होत आहे. म्हणून जात, धर्म, तू आणि मी या जगाचे चार भाग पडले आहे. की बघा, दोष, हिंसा, भ्रष्टाचार भागाभागात होत आहे. म्हणून जात, धर्म, तू आणि मी या जगाचे चार भाग पडले आहे. तर हे माझे सुट्टे शेअर होते. आणि आज मी जी कविता सादर करणार आहे, आस ही कविता लिहिण्यामागचा अनेक उद्देश आहे माझं. की जे भारत देशामध्ये जेव्हा मी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 या 4 महिन्यामध्ये की अनेक अपघात होत होते. त्या अपघातावरती काय म्हणजे इलाज नव्हता. अनेकांचे, कुणाचा मुलगा मेला, कुणाचा नात, नातू, प्रत्येकाच्या घरातला कोणी ना कोणी जात होतं. आम्ही अतिशय उदास होत होतो आणि मला ते राहवत नव्हतं. मग आपले कवीचे मनोगत आपल्या शब्दांमधून तो मानत असतो. तर त्यासाठी मी आस ही एक कविता लिहिली आहे, मुक्त छंदामध्ये आहे. नक्कीच ही कविता सर्वांना एक आस देईल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना काही याचं फायदा होईल आणि सर्वांच्या मनामध्ये घर करेल. आस कविता या कवितेमध्ये मी 4 वेगवेगळ्या घटना सांगितल्या आहेत. की अहमदाबादमध्ये जेव्हा एरोप्लेन क्रॅश झाला होता, तेव्हा सगळे लोक मेले होते. एक मुलगा वाचला होता. त्याला काय असं असेल, आणि जे लोक मेलेत त्यांच्या घरावरती काय बीतत असेल. त्यानंतर मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक छोटासा माणूस खाली पडला आणि त्याच्यावरती ट्रेन गेली आणि तो मृत्यू पावला. त्याच्या घरच्याची काय अवस्था असेल. आणि त्याच्यानंतर पुणे, मुंबई ह्या ठिकाणी MPSC UPSC विद्यार्थी प्रिपरेशन करतात. आणि एक विद्यार्थिनी दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी जेवण करून लायब्ररीवरती रस्त्याने जात होती. जाता जाता एक बाईकवाला आला, तिला पाठीमागे उडवून गेला आणि ती मेली अचानक. तिच्या आईची काय मनस्थिती झाली असेल आणि अचानक होणारा अपघात ह्याचा कसा आपल्याला उपाय काढता येईल आणि मला काही लेखकाच्या मनात काय चालू होईल, त्यासाठी मी ही कविता लिहिली आहे. आणि नक्कीच तुम्हाला हे आवडेल. आणि ह्या प्रसंगावरती ही कविता आहे. कविता सुरू करण्याच्या आधी एक आशय सांगतो. एक आजी बसलेली आहे घराच्या बाहेर. त्या आजीचं घर अतिशय बिलगुलून होतं पहिलं. म्हणजे तिच्या घरामध्ये नात, नातू, मुलगा, रंगबिरंगी असं घर होतं. पण हे सगळे त्याच्या घरातले लोक अनेक अपघातामुळे उदास झालेले आहेत ती आणि बाहेर वरांड्यावरती बसलेले आहे. आणि मी गावाकडे जात होतो आणि गेल्यानंतर मी आजीला बघितलं आणि उदास दिसली होती, शांत बसली होती. मी जवळ गेलो आणि तिला बोलायला लागलो. आमच्या दोघांचं जे संभाषण आहे या पूर्ण कवितेमध्ये तुम्हाला दिसून येईल. बघा, कविता सुरू करतो. मुक्त छंदामध्ये कविता आहे. कवितेचं नाव आहे आस. एक आजी बसली होती घराबाहेर वरांड्यावरती, एकटक आबाळाकडे पाहत. मी आपलं सहज विचारलं, काय आजी, बरं आहे का? आजी म्हणाली, आत्ताच मी माझ्या मुलांना विमानात बसून आले, बाकी सगळं बरं आहे. मी म्हटलं, लय झाक काम केलं. आजी हलक्या आवाजात म्हणाली, फक्त त्याला आणायला मला माझ्या विमानानं जावं लागेल बाबा.
मी पुढे जाऊन विचारलो, नात नातू कुठे आहेत? तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, तुझ्यासारखा माझा नातू आहे बघ बंबईला, लय मोठ्या कंपनीत आहे. मग आजी तुम्ही पण फिरा मुंबई. मग ती म्हणाली, अरे लेकरा, माझं लेकरू इंजिन गाडीतून पडलं खाली, आता माझ्या डोक्यावरून टिवटिवीचं पाखूर फिरते घराघरा बघ. मी म्हटलं, आजीबाई फक्त नात तुमची काळजी घेईल, आता कसलं काय, चालणाऱ्याला आणि बोलणाऱ्याला का दड शरीर असतं. गेली उडून ती देवा घरी. आणि आजी हळूहळू काठी टेकवत घरामध्ये जात म्हणाली, आता मीच जाते देवा घरी आणि त्याला जा विचारते का माणूस घडवला. आता मीच जाते देवा घरी आणि त्याला जा विचारते का माणूस घडवला. आणि आजी अतिशय उदास झालेली आहे. आणि आता आजी आता स्वर्गामध्ये जाते, खुद्द परमेश्वराला भेटायला जाते. ती परमेश्वर पुढे बसलेली आहे, आजी जाते आणि आजीशी रागानं लाल भडक झालेली आहे. आणि आजी तिचे प्रश्न विचारते ते परमेश्वराला, देवाला. आणि बघा कसे प्रश्न विचारते. हे देवा, आयुष्याची खोटी देणगी कशाला देतो? हे देवा, आयुष्याची खोटी देणगी कशाला देतो? एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो. बघा आजी अतिशय संतापलेली आहे की हे देवा, आयुष्याची खोटी देणगी कशाला देतो? एका हाताने देतो, दुसऱ्या हाताने घेतो. आणि देव समोर बसलेले असतात आणि अतिशय स्मित हास्य करत, आजीचा राग शांत करत ते उत्तर देतात. बघा त्यांचं उत्तर काय आहे. आजी, जगण्याची आस आणि जीवनाचा मार्ग अशी 2 रोपटी मी मानवांना दिली होती आणि हाच माणूस यावर विकासाची कुऱ्हाड चालवतोय, रोपट्यांची आसवे गाळतोय आणि प्रदूषणाचा बुलडोझर चालवतोय. आजी, जगण्याची आस आणि जीवनाचा मार्ग अशी 2 रोपटी मी मानवांना दिली होती. आता हाच माणूस यावर विकासाची कुऱ्हाड चालवतोय, रोपट्यांची आसवे गाळतोय आणि प्रदूषणाचा बुलडोझर चालवतोय. आजी, तुझा मुलगा नात नातू मी परत आणू शकत नाही. आजी, तुझा मुलगा नात नातू मी परत आणू शकत नाही, पण शाश्वत विकास आणि संगोपनाची आस याने कित्येकाचे नात नातू, मुलगा मुलगी यांचे आयुष्य वाचत जातील. बघा शेवटचं वाक्य अतिशय दर्जेदार आहे आणि सर्वांच्या मनात घर करेल की आजी, तुझा मुलगा नात नातू मी परत आणू शकत नाही, पण शाश्वत विकास आणि संगोपनाची आस याने कित्येकाचे नात नातू, मुलगा मुलगी यांचे आयुष्य वाचत जातील, यांचे आयुष्य वाचत जातील. धन्यवाद. आणि तुम्हाला आज ही माझी कविता आवडली, नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हनुमंत ब्लॉगर.